आज अचानक आपल्याला चाकूरला जायची वेळ आली. पुढे जे झालं ना ते एकदम भारी होतं. तर राधे राधे मित्रांनो, सकाळी सकाळी लवकर तयार होऊन आपल्या गावातल्या ऑटो पॉइंट पाशी आलो. पहिलं तर शिवाला ऑटो चालू करायला लावला आणि आपल्या चाकूरच्या सफरला सुरुवात केली. परंतु त्याच्या अगोदर इथं मळावखळीमध्ये येऊन एका गॅरेजवर येऊन ऑटोच्या सगळ्या काही सीटा ते काढून घेतल्या आणि लगेचच आपल्या सफरला सुरुवात केली. आता कम्प्लीट आहे ना, आपण अर्ध्या तासात अहमदपूर पण गाठलं होतं. आणि या पेट्रोल पंपासमोर विठ्ठलाची मूर्ती किती भारी दिसते ना. तुम्ही कधी हे पंप बघितला असला तर एकदा कमेंट करून सांगा. आणि आता आहे ना, आम्ही चाकूर मध्ये पण पोहोचलो. इथं पोहोचण्यासाठी आम्हाला कम्प्लीट 1.5 तास लागून गेला. आता आम्हाला इथं चाकूर मध्ये नेमकं काय काम होतं ते तुम्हाला सांगतो. कारण का आम्हाला चाकूरच्या इथल्या नर्सरीला यायचं होतं आणि गेल्या वर्षी एकदम अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या आंब्याचे काही झाडं पण वाहून गेलते. त्याच्याचमुळे आहे ना, आपल्याला इथून तूट भरण्यासाठी आंब्याची झाडं लागणार होते. मग सगळे काही आपल्या 50 झाडाचे पैसे ते देऊन आपले आंबे ते सगळे काही ऑटो मध्ये लोड करून घेतले. आणि आता फक्त आहे ना, आपल्याला घराकडे जायचीच बारी होती. परंतु तितक्यातच जाता जाता इतकं वातावरण भारी झालं ना, बघा ना तुम्ही पण. जाताना आपण बायपास न गेल्यामुळे येताना डायरेक्ट